टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। हिंगोली जिल्ह्याचा जवळपास 4,84,21,000 रुपयाचा निधी जो आहे ते वापर न झाल्याने त्याचा उपयोग न केल्याने वापस गेलेला आहे। आणि यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर। दादा, खरं तर पालकमंत्र्यांनी पहिल्याच भाषणात सांगितलं होतं की हिंगोली जिल्हा हा अल्प आहे आणि गरीब आहे आणि याच अल्प आणि गरीब जिल्ह्याचे तब्बल 4,84,00,000 म्हणजेच जवळपास 5 लाखाच्या आसपास निधी वापस गेलेला आहे। हे 5 कोटी जे निधी वापस गेला आहे याच्यामध्ये कारण आहे। मागचे जर बघितलं तर मला वाटते की 2 महिन्याच्या पूर्वी निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीच्या काळामध्ये पालकमंत्री असेल किंवा आमदार असेल याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की आपापल्या मतदारसंघामध्ये लक्ष देतात, त्याच्यामुळे हा निधी वापस गेला। हा जे गेलेला निधी आहे तो 100% वापस आणल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत। खरं तर अशी ही चर्चा आहे की भाजपाचे आमदार तानाजी मुटकुळे असतील, त्याचबरोबर शिवसेनेचे आमदार तुम्ही असाल कळमनुरी विधानसभेत, परस्पर निधी म्हणजे तुम्हाला कुठलीही पूर्वकल्पना न देता निधी पालकमंत्र्यांनी त्या मतदारसंघामध्ये टाकले आहे आणि त्यावरती तुम्ही दोघंही नाराज असल्याची माहिती आहे। खरं तर तानाजी मुटकुळे यांनी तर तक्रार केलेली आहे। नाही, आम्ही तिघही राष्ट्रवादीचे आमदार राजूभाऊ असतील, तानाजीराव मुटकुळे असेल आणि मी स्वतः असेल, त्या ठिकाणी मला वाटते की पालकमंत्र्याला ज्यावेळेस आम्ही बोललो त्यावेळेस पालकमंत्र्याला याचं कुठल्याही प्रकारची कल्पना नव्हती। पालकमंत्र्याला ज्यावेळेस आम्ही विचारलं त्यावेळेस मला वाटते परस्परच त्यांचे OSD असतील, PA असतील, त्यांनी मला वाटते की हा निधी काही कार्यकर्त्यांना का कुणाला काही असं दिल्याचं मला वाटते लक्षात आलंय। पण पालकमंत्र्यांनी त्याच्यावर स्टे दिलाय आणि ते कामं रुकलेत, याच्यामध्ये 100% सुधारणा झाल्याशिवाय राहणार नाही। मात्र खरं तर दादा, पालकमंत्र्यांना म्हणजे परस्पर निधी देणं कितपत योग्य आहे? ज्या मतदारसंघात आमदार नेतृत्व करत आहेत त्यांना विश्वासच न घेता परस्पर निधी देणं कितपत नाही, चुकीचं आहे। पण पालकमंत्र्याला याची काही कल्पनाच नाही। मला वाटते की त्यांचे OSD आणि ते काही मला वाटते इथलचे काही लीडर होते, ते काल मला वाटते तुमच्या माध्यमातून TV वर सुद्धा आणि बातमी ती आलेली आहे। पालकमंत्र्यांनी सांगितलं की याच्यामध्ये आम्ही सुधारणा करून तिन्ही आमदाराला विश्वासात घेऊन सर्वांना सारखा न्याय देण्यात येईल असा त्यांनी शब्द दिलेला आहे। निश्चितच हे होते आमदार संतोष बांगर, जे हिंगोली जिल्ह्याचा 4,84,00,000 रुपयाचा निधी गेला, तो निधी वापस गेला तरी परत आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचं आमदार बांगर यांनी सांगितलं आहे। कॅमेरामन साईनाथसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली।